नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत काय काय मुद्दे तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा आपण बघणार आहेत अन्नद्रव्य, रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, पिकांना कशा कशा प्रकारे खतांचं उपलब्ध होती, जमिनीमध्ये असणारे pH, EC, OC म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी तर आपण यामध्ये जे अन्नद्रव्य लागतात पिकांना त्यामध्ये महत्त्वाचं अन्नघटक NPK, सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे आपले दुय्यम अन्नघटक झाले. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपण झिंक, फेरस, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि बोरॉन हे आपण अन्नघटक बघणार आहेत. तसेच pH म्हणजे काय, EC म्हणजे काय, तसेच OC ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा किती असला पाहिजे हे पण आपण बघणार आहेत. तसेच ज्या ज्या पिकांना मूळ आहे त्या सर्व झाडांना अन्नद्रव्य लागतं. तर हे अन्नद्रव्य पीक कशा प्रकारे घेतं, म्हणजेच आपण झाडाला आपण युरिया टाकला तर झाडाने तो कसा घेतला, किंवा आपण 1800ची एक बॅग टाकली तर ते कसं घेतलं, याचा सर्व आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. तर 70% खर्च हा आपला औषधावर होतो, तसंच 30% खर्च हा आपला खते या आपला होतो. तर आपण काय करतो, औषधावर 70% खर्च केला, आपण 30% खर्च आपला हा खतांवर झाला. म्हणजे आपण काय करतो, जमेल तसं खते आणि रोग कीड पडल्यानंतर औषधं देत असल्यामुळे आपला रासायनिक खताचा असमतोल वापर म्हणजे कसा, आपण अन्नद्रव्य हे कमी देतो झाडांना, त्यामुळे काय होतं, रोगकिडींना झाड बळी पडतं. म्हणजेच शेतीक्षेत्रामध्ये एक वाक्य आहे, ह्यामध्ये सांगता येईल तर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोणताही जीव हा आजारात किंवा रोगात बळी पडतो. म्हणजेच तुम्ही जर खतं अन्नद्रव्य कमी प्रमाण दिली तर तुमचा जो होणारा जो खर्च आहे औषधावरती हा जास्त होणार आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला रोगांना तुमचं झाड बळी पडणार आहे, बरोबर. तर आपण हे करत असताना NPK आपण वापरतो, कुठली खतं कॅल्शियम, बोरॉन वापरतो, किंवा आपण सल्फर, तर आपण ते पुढे बघू कसं कसं आपण वापरणार आहे, कशामध्ये किती टक्के प्रमाण आहे. तर आपण यामध्ये आता बघू मुख्य खतं कोणती कोणती NPK बघू आपण, कॅल्शियम, बोरॉन. तर तुम्हाला मी सांगतो, सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचं आवडतं खत म्हणजे N म्हणजे युरिया. युरियाचं पोत टाकल्याशिवाय लोकांना झोपच येत नाही. नंतर P स्फुरद आणि K पोटॅश किंवा पालाश, हे आहे आपले प्रायमरी म्हणजे मुख्य अन्न घटक. यानंतर आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर सेकंडरी म्हणजे दुय्यम अन्न घटक. मध्ये झिंक, Fe फेरस, बोरान, MO मॉलिब्डेनम, Mn मॅग्नीज आणि Cl हे क्लोरीन. असे किती झाले, 1 2 3 4 5 6. तर यामध्ये आपण बघा, आपण pH लिहिला 7 आणि 8, बरोबर. तर आयडियली तुम्ही pH बघायला गेले तर 6 आणि 7 जर असेल तर खते ही चांगल्या प्रकारे अपटेक करतात. आपण टाकलेली जी खतं आहेत ते अपटेक करतात. ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, नायट्रोजन हे निगेटिव्ह खत आहे, फॉस्फरस हे निगेटिव्ह खत आहे, पोटॅश हे पॉझिटिव्ह खत आहे, कॅल्शियम हे पॉझिटिव्ह खत आहे, मॅग्नेशियम हे पॉझिटिव्ह खत आहे, सल्फर हे निगेटिव्ह खत आहे, झिंक हे पॉझिटिव्ह आहे, फेरस हे पॉझिटिव्ह, मॅग्नीज हे पॉझिटिव्ह, बोरॉन निगेटिव्ह आहे, इमो निगेटिव्ह आहे, Cl म्हणजे कॉपर हे पॉझिटिव्ह आणि क्लोरीन हे निगेटिव्ह खत आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मोजा, 1 2 3 4 5 6 7, बरोबर. 7 हे प्लस आहेत आणि 1 2 3 4 5 6 हे मायनस खत आहे. म्हणजे
आपण हे निगेटिव्ह खतं जेवढी पिकात आपण वापरतो तेवढी आपली एनर्जी पण निगेटिव्ह जाते. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या निगेटिव्ह विचार करणाऱ्या माणसाबरोबर आपण असेल तर आपण तसा निगेटिव्ह विचार करतो. त्यामुळं आपली जी खतं आहेत ही पॉझिटिव्ह खतं आहेत. या पॉझिटिव्ह खताचा इम्पॅक्ट आपल्या पिकांवरती चांगला होतो. त्यामुळं हा जो आपला pH आहे 6 आणि 7ला ही सर्व खतं अपटेक होतात. त्यामुळे आपल्या जमिनीचा सामू म्हणजे pH हा 6 आणि 7 पर्यंतच असला पाहिजे. तर आपण तुम्हाला हे समजलं असेल तर पुढे आपण बघू. तर आपण आता बघूया EC इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण टाकलेली जी खतं झाडाच्या मुळाने ती शोषली जातात. तर ती शोषण्यासाठी EC हा लागतो. आपण EC मध्ये बघितलं तर आपला 0.90 ते 1.20 हा आपला EC असतो. हा EC आपला पाहिजे. EC मुळं ही सगळी खतं अपटेक होतात. झाडाला ज्या प्रमाणात ज्या गरजेने लागतात तसं त्या झाड ते घेतं. तर आपण pH बघितला, इथं या ठिकाणी EC बघितला. आता आपण बघू OC. लोक म्हणतील OC म्हणजे ते हे नाही, तसं नाही. OC म्हणजे ऑर्गॅनिक, एक मिनिट, या ठिकाणी आपण OC बघणार आहे. आपण OC, तुमची ही OC नाही बरं का, ही ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो याला. ह्या ठिकाणी आपले जे ऑर्गॅनिक कार्बन असतो तो 0.2 ते 0.6 पर्यंत काही शेतकऱ्यांचा आहे, पण काही शेतकऱ्यांचा तो 1 पर्यंत पण आहे. तर ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय? थोडक्यात आपल्या जमिनीमध्ये जे असणारं सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या पिकामध्ये असला काडी कचरा, गवताचे अवशेष किंवा पिकांचे जे अवशेष उरतात तो जर चांगला कुजला असेल पाचट किंवा ते, तर तो आपला 1 पर्यंत पण जाऊ शकतो किंवा 0.6 पर्यंत पण आहे. आपण माती परीक्षण करतो. माती परीक्षण आपण कधीच त्याचा रिपोर्ट सांगत नाही कसा आहे. तर तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीचा pH का चेक करतात, pH का चेक करतात, EC का चेक करतात, ऑर्गॅनिक कार्बन का चेक करतात, NPK का चेक करतात, ह्या सगळ्या का चेक करतात ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण पुढच्या पार्टमध्ये तो व्हिडिओ आपण टाकणार आहे. तर आपण हे सगळं आजच्या व्हिडिओ आपण काय काय बघितलं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ हा येणार आहे 4 दिवसानंतर. तर त्यामुळे आपण ते बाकीचं बघू. तर आपण बघितलं पहिल्यांदा औषधांना आपला किती खर्च, 70% खर्च होतो, 30% खर्च हा आपला खतानं होतो बघितलं आपण. pH बघितला, EC बघितलं, आपण हे NPK पण बघितले, त्यात कोणती खतं मायनस आहे, कोणती खतं प्लस आहे हे बघितलं आपण. वापरणारी खतं बघितली, आपण किती टक्के खतं वापरतो ते सगळं बघितलं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही खतं किती प्रमाणात वापरायची आणि कशी वापरायचे ते आपण तुम्हाला मी सांगणार आहे. तो व्हिडिओ लवकरच येईल. तर या सर्वांचे तुम्हाला काही शंका असेल, शेतीविषयी कुठलीही तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. मी तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील. धन्यवाद.